सुद्धा काकींकडून 200 रुपयाचं बहुमान असं पारितोषिक स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद। त्याचप्रमाणे अदिती अष्टमकर या ताईंकडून सुद्धा 100 रुपयाचं बहुमान असं पारितोषिक आहे। सुभाष दळवी या काकांकडून सुद्धा 100 रुपयाचं बहुमान असं पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद। स्वराज जगताप यांच्याकडे सुद्धा एक अभंगाची झलक यांच्यासाठी 200 रुपयाचं बहुमान असं पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद। धन्यवाद बुवा। सुंदर रसिकांचं मनोरंजन प्रबोधन त्याचप्रमाणे जगन्नाथ मोरिये कणकवली यांच्याकडे 200 रुपयाचं बहुमान असं पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। त्याचप्रमाणे A4 राणी टेंबोली यांच्याकडनं बुवांसाठी बहुमान असं बंद पाकिट आलेलं आहे, त्याचा सुद्धा स्वीकार करून बुवांकडे ते पाकिट सुपूर्द करतो, धन्यवाद। या ठिकाणी नितीन पवार साहेब उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे स्वप्नील गोसावी बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा लाख आभार। स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद। सावन का महीना, सावन का महीना पवन करे सोर, सावन का महीना पवन करे सोर, जर झूमे सुने माना सोर, जर झूमे सुने माना या गाणं तुमच्यासाठी बनतंय। सावन का महिना पवन करे सोर, जर झूमे आरक्षण 50% आरक्षण का काय करू, जेवताना सुद्धा बोलतोय, गप्प जेवायचा म्हणजे तुमचं कसं विषय ना, आमच्या घराकडे होती परिस्थिती, पण आपलं तुमचं आठवण करून दिली, ठीक नाही बुवा। 50% आरक्षण त्यांना आहे, टीव्ही मध्ये जाहिराती सुद्धा त्यांना आहेत, आपल्या पुरुषांसाठी फक्त तुम्ही सांगितलं तेवढा। मंदिरात सुद्धा गेलात तरी आरती, पूजा, आराधना, भक्ती आणि घंटा ती सुद्धा त्यांची जा कशी ती विचार, कारण आपण तो घंटा म्हणत नाही, ती घंटा म्हणतो, बरोबर। स्वप्नाली कदम यांच्याकडनं पक्वा झालं, त्यांच्यासाठी 100 रुपयाचं बहुमान असं पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद। त्याचप्रमाणे पुष्पांजली परशुराम सावंत यांच्याकडनं 120 रुपयाचं 21 रुपयाचं बहुमान असं पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद, धन्यवाद बुवा। ठीक आहे, एक मिनिट मोबाईल पकडू, सुंदर मनोरंजन केलात, बरीच गाणी म्हटलात। शैलेश कदम यांच्याकडनं तबला वादक यांच्यासाठी 100 रुपयाचं बहुमान असं पारितोषिक आहे। तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी, अरे वाजू काना तुझी रे नाही बरी, रीत कान्हा तुझी रे नाही बरी, बाई ग पिचली माझी मागडी मागडी, बाई ग पिचली माझी मागडी।
गाणं बोलत तुम्हाला अंगुराचा मिळाकडी भुसग शेरानी शिकारी. दादा आवाज वाढत होता काय जीव बघ माझे. मी लांब लांब बारीन करते अलिबाग रायगड रत्नागिरी. तर पोरग्या म्हणता गेल्या वर्षी सुद्धा होता मस्तपैकी खेळला पण त्या मैदानावर खेळला आणि त्यांनी गडबड केल्या ती सांगलंच ना. तुझं मैदान भारी काय सांगता मोठेपणा. भिवा जाधवांना जर वाटलं की संदीप पुजारी बुवांचं स्मारक बनवायचंय तर खर्च जास्त नाही. व्हाळात गुळगुळीत दगड आणायचं होय ना. पण समजा चुकान तो गुळगुळीत दगड तुमचं स्मारक बांधलं आणि गुळगुळीत दगड ठेवलं बुवा आणि चुकान ते एखादा श्वान कुत्राईला ढँग वर केलाय तर त्याला माहित नसतं की या संदीप पुजारी बुवांचं स्मारक आहे. पण त्याका जर दातगीत कोरले ना तर त्या ओळखान जात की या समीर कदमांचं स्मारक आहे. कारण मी तात्या ओम भगवी भागवत्री ओम पाप ही ऍड. अरे दात दात काय माझे दात पुढे ह्याच्यात तू सांगतं काय क्लिनिक प्लस तेव्हा शॅम्पू लागली तेव्हा तुझे केस काय एवढे लांब लांब पडायचे होय ना. पण तो शॅम्पू आणि खळखळ लागायचं. कारण आपण आंघोळ करताना शॅम्पू लावण्याच्या गडबडीत खळ गेलो तो कसं काय सावधपणा माझ्या घरात क्लिनिक प्लस तुझ्या कर्मान झालेला. तू लोकांना सांगतो की नाही केसावर भांडी आणि मग तो समीर कदम येणार टोप देऊन जाणार. तुझ्या घराकडे आजपर्यंत किती टोप होते त्याच्यातलं एक तरी टोप घालून यायचं ना तू. तुझा कर्मा. कारण ज्यावेळी आईला मूल होतं ती आई मुलाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते ना त्या मुलाच्या डोक्यावर केस येऊ लागतात बरोबर ना वेळेच्या जाती. आणि लगीन झाला की बायकोने प्रेमाने हात फिरवल्या त्या केस जाऊ लागते. ती तुझी परिस्थिती आहे. आपल्या पुढे काय मी काय लहानपणी का ओढलेलं आहे ना. लक्षात येईल काय तेव्हा गाणं सुद्धा काय हल्लीच्या मुलांसाठी लहान मुलांसाठी गाणं येईल त्याचा आई रडू नको बाळा बघ तो लागला खेळा रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी पाण्याला जाते पाणी आई म्हणते रडू नको बाळा मी पाण्याला जाते. म्हणजे आई मुलाला सांगून जाते काय मी पाण्याला जाते रडू नको. पण आम्हाला कधीच आईने सांगितलं नाही. आम्हाला कोणी सांगितलं आजीने सांगितलं. ते सुद्धा कसं निजनी दितान्या बाळा तुझी आय गेली बाळा तिने पुरले आणले 16. आजीने सांगितलं तुझी आवाज बाळा गेल्या तिने पुरले 16 घेऊन गेल्या. तेव्हा आमका कळायचा की आई व्हाळा गेलेली आहे कपडे धुवून. आताच्या औषध ह्या मनात नाही येणार. आता जर पोरग्यांका झोपूचा असाल तर आऊस काय करणार मोबाईल घेणार युट्यूब चालू करणार नाही गाणं लावणार ओ शेट
और गोपाळण्यात झोपलो थेट. ही परिस्थिती आहे सध्याची. हे कलियुग आहे, बरोबर की नाही. व कलियुगामध्ये कधीही काही होऊ शकतं. म्हणून हल्ली प्रेम प्रकरण करण्याचं मुलांसाठी गाणं आलं ना बघा. तुम्हाला अंगुराचा विलाकडी भुसाग, तू शेरानी शिकारी मी भाबडाचा साग, तू शेरानी शिकारी मी भाबडाचा साग. एक फूल वाहतो हल्लीच्या नवीन मुलांसाठी हे गाणं आलं. तू मळा अंगुराचा मी लाकडी भुसालो. का आलं गाणं? कारण द्राक्षाची वेल जिथे असते ना त्या वेलीला भुसा घातला जातो. तुका माहित आहे? मी तात्या विंचू, तू कोण? तकलेश महाराज. व आज अभिमान आहे माझे दात पुढे आहेत आणि म्हणून तुम्हाला मी तात्या विंचू वाटतो. पण आज त्या तात्या विंचूची भूमिका त्या दिलीप प्रभावळकरांनी केली ना, मला पाहिल्यानंतर त्यांची आठवण येते. आज दशावतार चित्रपट सुद्धा ज्यांनी फेमस केला बुवा, या वयामध्ये पाण्यामध्ये जाऊन शूटिंग केली. सोपी गोष्ट नाही. तुझा माझा काम पोहा घेता का? पोहा घेता का? समजा ह्यो पाण्यात पडलो आणि ह्याका वाचूचा समजा ठरवलं, किंवा मी पडले, तू म्हणा मी पाण्यात पडलो, मला पोहता येत नाही, पण मला वाचवायचं झालं ना तर माझे त्याच धरून ओढतील तरी. ह्याचा काय झाला? मान काय करू? लक्षात येईल. अरे महिला मंडळ शांत बसली. संसाराची काळजी आज प्रत्येकाला आहे. आणि आम्ही सुद्धा हे बाहेर फिरतो ना, संसाराची काळजी आहे म्हणून घराकडे बायको पोरगींचा सांभाळायचा आणि आम्ही अशी फिरतो. खरं ना? तू काल ठेवतो मला लापा पडा, मी काल अलिबाग, आज इकडे, उद्या होय, उद्या गावी, परत योगेश्वरी 22 चालू तर पुसतो. हो का? काय नाही ना, हे प्रेम आहे बुवा. गेल्या वर्षी सुद्धा तुम्ही या ठिकाणी वारी केलात आणि ते युवराज मिराजी साहेब होय ना, गेल्या वर्षी त्यांना 500 दिलं ना, ह्या वर्षी मला 100 देतात. असं आपलं मनोरंजन, कारण मला अगोदरच माहिती मिळालेली. पण माणूस म्हणून ग्रेट आहे. युवराज मिराजीला जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. त्यांच्या चांदशी मध्ये सुद्धा माझी बारी झालेली आहे. तिरंगी सामना होय ना, तो एक लागलो होतो आणि आम्ही दोघं होतो होय ना. हा, त्यांची नाव आहे. या ठिकाणी सन्माननीय आमचे मित्र नितीन पवार साहेब यांच्याकडनं हे 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. त्याचप्रमाणे नितीन पवार साहेब यांच्याकडनं पखवाजवादक आणि तबलावादक याच्यासाठी 100 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. बुवा सांगतात काय, कोणती नोट घे, 100ची घे, 200ची घे, 500ची घे, त्या नोटीवर आमच्या बुवांचा फोटो आहे. खरं आहे. पण जर तुम्ही निरखून बघितलात काका, जरा 2 मिनिटं, तुम्ही निरखून बघितलात या नोटीवर फोटो आहे
पण तुझा चष्मा गायब कर. आणि त्या नोटीवर जरी तुमचा फोटो असला ना तरी त्या नोटीच्या मागे बघा, तिथे लिहिलेल्या चष्म्याच्या खाली एक कदम स्वच्छता की ओर, तो कदम नाही. अरे क म्हणजे कणखर, न म्हणजे धनगड आणि म म्हणजे मर्द. सोप्या नाही मी आपलं म्हटलं शांततेत जाऊया. सुरुवात टाकला माका वाटलेलं आज एका कोणतरी लग्नाची ऑर्डर देतो. धन्यवाद. पण जुनं ते सोने गजराला सुरुवात करते. गजराच्या माध्यमातून मनोरंजन करण्याचा प्रयत्न. मिराशी परिवार यांच्याकडनं हे बहुमूल्य 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मिराशी परिवार चांदोशी यांच्याकडनं 500 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानतो, धन्यवाद. रूम नंबर 4 राणे यांच्याकडनं बहुमूल्य बंद पाकिट आलेले, स्वीकार करते, आभार मानतो, धन्यवाद. मिराशी म्हटल्यानंतर चांदोशी गाव आणि त्यांचं ग्रामदैवत म्हणजे आकारे ब्राह्मणदेव. आज खरोखर युवराज साहेब शैलेश कदम यांच्याकडून आमचे आजचे साऊंड सर्व्हिस वाले सागर निर्मल यांच्यासाठी 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानतो, धन्यवाद. हे घेऊन जावा. त्याचप्रमाणे युवराज यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानतो, धन्यवाद. बघा अशी साऊंड आमच्यासाठी लावल्यात की तुम्हाला बक्षीस. प्रवीण जगताप कणकवली यांच्याकडनं 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानतो, धन्यवाद. तबल्याचा आवाज आहे जरा आणि ढोलकीचा पण. आकारी ब्राह्मण देवाचे भक्त मिराशी नाव गाजे हो फक्त. नाव गाजे चांदोशी गावात हो.
सोसायटी म्हटल्यानंतर या सोसायटीसाठी एवढंच सांगेन, अरे सागराचं पाणी कधी आटणार नाही, सागराचं पाणी कधी आटणार नाही. आणि उज्ज्वल सोसायटीने केलेल्या कार्याची महती हा जन्म काय 1000 जन्म जरी झाले तरी कधी संपणार नाही, कधी संपणार नाही, कधी संपणार नाही. तर आज जी रोषणाई केलेली आहे आणि सुरुवातीलाच आल्यानंतर तिथं जी रांगोळी काढलेली आहे ना फुलांची, माझ्या माहितीप्रमाणे ती महिला मंडळाने काढलेली, बरोबर ना? अच्छा, मुलांनी काढली. म्हणजे ज्या मुलांनी काढली त्यांच्या औषधीसाठी जोरदार काढली. कारण आई आहे म्हणून आम्ही इथे आलो ना, बरोबर की नाही? म्हणून तुमच्यासाठी काढली. तुम्ही होतास म्हणून त्यांनी ती रांगोळी काढली, पण ते मुलांनी काढल्याने बापाशी विसरली. कारण आम्ही म्हणतो फक्त आई, हा म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर, पण त्या बापाला कोण विचारत नाही. आज बाप दुर्मिळ होत चाललेला आहे. बापाचं काम काय? फक्त पगार आणून घरात देईन, काय काका, बाकी काय नाही. फक्त अहो भाजी उद्याला नाही, पिशवी घेऊन जावा, काय पिशवी दिली आणि मग ते का पैसे लागतात ते नाही देणार, ते आपणच खर्च करू पाहिजे. पण आज या गुगल पे इला ना, त्याच्यामुळे बऱ्याच महिलांचे वांदे झालेले. कशी ते विचारा. कारण जेव्हा गुगल पे नव्हता तेव्हा नवऱ्याच्या खिशात ना चुकान 100 रुपये 50 रुपये रवायचे, आणि कपडे धूप गेले ते पॅन्टीच्या खिशात हात घातले, ते 50-100 गावले, काही ते कोणाचे नुकसान झालं त्यांचा. लाडकी बहीण योजना 1500 रुपये महिला मंडळ, आमचं काय रताळा. पण ती मी तर म्हणतोय लाडकी बहीण योजना येण्यापेक्षा जर लाडक्या बहिणीसाठी सुरक्षा योजना येईल ना तर ती महत्वाची. आज महिला सुरक्षित नाही, बरोबर की नाही? म्हटलं तर टाळी वाजव होत असला काय सांगणार नाही. ह्याचं लक्ष फक्त पैशाने. हो, वहिनीचे 1500 येले त्याच्यातले 500 ह्याचे. म्हणजे पण आज म्हणजे बुवानी सांगितलं ते सुद्धा खरं आहे. कारण आज ती रणरागिणी आहे, तिला उद्या भाजी काय बनवायची, उद्या आमटी काय बनवायची, तू विचार त्या स्त्रीच्या डोक्यात असतो. आमचं काय नाही, आम्ही डबं घेतलं काय चाललं. हो, दिल्यान तर दिल्यान, खाला तर खाला, नाही तर राहू. हो, जो विषय. मी सुद्धा आता डबा घेऊन आलो, पण माका दुसऱ्या दिलं, कारण माझी रणरागिणी तकडे गावा खा भाई कोण देणार. पण आज संसाराची धुरा जर कोण सांभाळत असेल तर ती स्त्री आहे, आणि म्हणून स्त्री जातीसाठी एकदा जोरदार काय होती. चांगलं आहे ते चांगलं आहे ना. आज बघा मग कशी जेवण बनवलंय, आता मला आता ता सुद्धा तुम्ही बनवलं नसतं. आज सुट्टी, वा मजा. पण आज ते जेवण सुद्धा या सोसायटीने जे जेवण ठेवलेलं आहे ते सुद्धा अप्रतिम. म्हणजे त्याच्यात काय प्रकार, वडे हो, पुरी हो, भजी पण मेन आयटम भजी, बासुंदी. हा, तर तुम्ही खाताना मी बघले आहेस, माझं लक्ष म्हणजे काय समोर दिसतं तर बघूच तर तू पाठी राहलं तू नका दिसत, पण तू पाठी राहून मजा घेतच ना आई शकतो. ये तुम्ही माझं काय व्हायला मध्यंतरी एक वोडाफोनचा बावला येईल ना टीव्ही, ह्याच्या इकडे बघितलं तर तसंच वाटतं. पण त्या वोडाफोनचा बावला पांढरा होता, तर येईल ना टिटी होती, टिटी होती. त्याच्याकडे बघला काय तर काळवंडलेला तर बाहेर कोणतं काय तर ह्या मोबाईलाने वाट लावलेली आहे. मोबाईलाने वाट लावलेली आहे खरी. आज लहान लहान मुलं सुद्धा आहेत, काय काय लहान लहान मुलं जेवायला बसली ना, नाश्ता करायला बसली तर मोबाईल नाही, पुढ्यात तर खात नाही. पण आज प्रत्येक आईने विचार करायला पाहिजे, आणि ही चूक कुणी जर केली असेल तर ती आईने केलेली आहे, पटवून घेऊचाच लागला. कारण मुलं हा यांच्या घराकडे परिस्थिती वाटत, कारण मुलाच्या हातात मोबाईल देणार आणि मग मुलगा बघत बघत खाणार, त्याच्या जेवणाकडे लक्ष नाही. मग ते अन्न पचेल का? नाही पचणार ना. मग आपल्या मुलाची ग्रोथ वाढेल कशी?
वाढेल का? पहिली मुलं घनगाव होती आणि आताची बघा. हो. पहिले लोक नाचण्याची भाकरी तांदळाची भाकरी खायचे. झाडावरून पडले तरी त्यांचं हाड मोडायचं नाही. आणि आम्ही उठलो की सकाळी आईला जाणार, मम्मी खारी बटर ठोस. आई ठोसते आम्हाला. आणि संध्याकाळी चिकन चाव चाव लॉलीपॉप. मग पोरगी होतात पाक. हा दोष कोणाचा आहे? आईचा आहे. म्हणून आपल्या मुलाला चांगलं जे आहे ते देणं गरजेचं आहे. मॅगी 2 मिनिट मी मॅगी. एक वेळ बायको तयार होती नाही, पण 2 मिनिटात तयार होणारी एकमेव व्यक्ती या जगामध्ये तर खयची ती मॅगी. 2 मिनिटात तयार. ज्याची लग्न झाली त्यांचाच माहिती, ज्याचं नाही झाला त्यांचं काय विषय नाही. बरं, त्यांच्यासाठी सुद्धा हल्ली गाणं काढले मी, नवीन गाणं खायचं. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. 40-42 वरती ज्यांची लग्नच नाही झाली त्यांना फक्त आनंदासाठी गाणं काढले. हो, आनंद काय? आम्ही म्हणतो प्रगती पाहिजे, प्रगती पाहिजे. पहिले लोक 2 रुपयाचा पेपर घेऊन याला बसायचे, हो की नाही? आता 20-30 हजाराचा मोबाईल घेऊन यात बसतात, तरी आनंद नाही. पण गावात येवा, जर तुम्हाला आनंद पाहिजे तर गावी या. ती व्हाळातली जी मजा ना काका, आई शपथ जबराट, 1 नंबर. 2 दगडावर पाय ठेवायचे, चुकून भजी खाल्लेली असली ती बारकी बारकी माशी आणि ते माशी अशी मजा करायची ना. त्याच्यातला एखादा मोठा मासा असायचा ना, तो असा टिचकी मारला, थोडे उडी मारला की त्या उडी मारल्यानंतर ते पाण्याची 2 थेंब ते उडायची ना, तो आनंद होता. आता आनंद, आता किती पाणी उडवून घ्यावा आपला, मजाच नाही. जेवताना सोय जेवा उलटी खाईल. या मुलांसाठी गाणं आलं काय? कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. नटीन मारली मिठी मला त्या डबल बारी म्हटल्यानंतर त्या गाण्यांचा आस्वाद आम्ही घेतो आणि तुम्हाला मनोरंजन म्हणून. ठीक आहे, सन्माननीय युवराज मेराशी आता बंडल बाहेर पडले. 500 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. व्हिडिओ सोडून दे.